नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अब्दुल फिरके, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये BCom फायनल इयर सेमिस्टर 6 या वर्गाचं मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयाचं तिसरं युनिट रेशो ॲनालिसिस कंटिन्यू करत आहोत. मागल्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी निगडीत रेशो, त्याचे गणितं आणि त्याचे उत्तर बघितले. या व्हिडिओमध्ये आपण ताळेबंदाशी संबंधित जे रेशो असतात, ताळेबंदाशी संबंधित जे रेशो असतात त्याला आपण 2 वर्गामध्ये मोडतो. एक लिक्विडिटी रेशो, ज्यामध्ये आपल्याला चल रोख प्राप्त होते. तत्संबंधित रेशो जे असतात त्याला आपण करंट रेशो आणि क्विक रेशो म्हणतो. तदनंतर जे येतात ते ॲक्टिव्हिटी रेशो असतात, ज्याला आपण टर्नओव्हर रेशो म्हणतो. आणि त्या टर्नओव्हर रेशोमध्ये आपण मूळतः तुलना करत असतो की आपलं उधारीचं जे नियोजन आहे ते मर्यादेमध्ये आहे की मर्यादेपेक्षा बाहेर झालेलं आहे. म्हणजे उधारी दिली तर विक्री होणार. उधारीचा, विक्रीचा आणि नफ्याचा प्रत्यक्ष संबंध असतो. जितकी जास्त उधारी तितकं जास्त विक्री आणि परिणामी जास्त सेल आणि जास्त नफा. पण जास्त नफा कमवत असताना तिथे बुडीत कर्जाचं जास्त लोड नको आणि जास्त रिस्क नको, जोखीम नको. त्याकरिता आपल्या मर्यादित क्षमतेमध्येच आपली उधारी दिलेली आहे की नाही याचं आकलन करण्याकरता सर्वसाधारणप्रमाणे आपण ताळेबंदाशी निगडीत डेटर्स टर्नओव्हर रेशो, ॲव्हरेज कलेक्शन पिरियड, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आणि त्याच्याशी निगडीत ॲव्हरेज पेमेंट पिरियड ह्या गोष्टी काढत असतो. त्यातला मटेरियल परचेसच्या संदर्भामध्ये आपला ॲव्हरेज पेमेंट पिरियड किती आहे आणि ॲव्हरेज क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो किती आहे हे समजण्यासाठी आपण एक छोटंसं गणित घेऊन उदाहरणाच्या सहाय्याने आज समजून घेणार. या गणितामध्ये आपण क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आणि त्याचं ॲव्हरेज कलेक्शन पिरियड, ज्याला दुसरं नाव असतं क्रेडिटर्स व्हेलॉसिटी, ही कशी काढायची, त्याचं सूत्र काय आणि ते कसे काढायचे याचे टप्पे आपण या गणितामध्ये समजून घेणार आहोत. एक छोटं साधंसं गणित दिलेलं आहे, एक्स्ट्रॅक्टेड माहिती दिलेली आहे. हे गणित साधारण डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 4 मार्काला येतील. आणि आताच्या कोविड-19च्या पिरियडमध्ये जर का मल्टिपल चॉईस प्रश्न जर का झाले तर या संबंधातली माहिती तुम्हाला मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये 1 मार्काला 2 मार्काला विचारू शकता. म्हणून सूत्र लक्षात ठेवायचं, सूत्रामध्ये आकडे टाकायचे आणि अचूक उत्तर काढून अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स कम्प्यूट क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो अँड ॲव्हरेज पेमेंट पिरियड. मित्रांनो, ॲव्हरेज पेमेंट पिरियडला दुसऱ्या शब्दामध्ये म्हटलं जातं क्रेडिटर्स व्हेलॉसिटी. क्रेडिटर्स व्हेलॉसिटी बॅलन्स शीटशी संबंधित तुम्हाला टर्नओव्हर रेशो खास करून वारंवार जे रिपीटेड विचारले जातात ते 3 टर्नओव्हर रेशो विचारले जातात. क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो. अनुक्रमे 3 व्हिडिओमध्ये 3 गणितासोबत आपण हे समजून घेणार आहोत. एक जर का समजला तर तुम्हाला क्रेडिटर्सच्या जागी डेटर्स करण्यासाठी 2च गोष्टी करायच्या आहेत. जिथं जिथं क्रेडिटर्स लिहिलेला आहे त्या जागेवर तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे डेटर्स. आणि क्रेडिटर्स हे क्रेडिट परचेसेसशी संबंधित आहे, म्हणून सूत्रामध्ये जिथं जिथं तुम्हाला क्रेडिट परचेसेसचं पद दिसेल त्या क्रेडिट परचेसच्या जागेवर तुम्हाला ठेवायचं आहे क्रेडिट सेल्स. म्हणजे हे गणित, हे प्रॉब्लेम आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह करत आहोत, क्रेडिटर्सचा संबंध क्रेडिटर टर्नओव्हर रेशो साठी, तशाच टाईपचं दुसरं गणित आपण बघू शकतो. क्रेडिट सेल्सचा संबंध डेटर्स टर्नओव्हर रेशोच्या संदर्भात. गणितामध्ये दिलेलं आहे कॅल्क्युलेट करायचा क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आणि ॲव्हरेज पेमेंट पिरियड. माहिती दिलेली आहे क्रेडिट परचेसेस. यासोबत माहिती देऊ शकली असते रिटर्न आउटवर्ड, म्हणजे परचेसचा परतावा, परचेस रिटर्न. आता क्रेडिट परचेस दिलेले आहे, जर का रिटर्न आउटवर्ड दिले असते तर क्रेडिट परचेसमधून रिटर्न आउटवर्ड मायनस करून नेट परचेसेस तुम्ही काढले असते. क्रेडिट परचेसची रक्कम दिली 10 लाख रुपये. क्रेडिटर्स दिलेले आहेत आणि क्रेडिटर्सच्या 2 रकमा दिल्या आहेत मित्रांनो. क्रेडिटर्स ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर आणि क्रेडिटर्स ॲट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या सुरुवातीला प्रारंभीन त्याचं शिल्लक आणि वर्षाच्या अखेरीस शेवटचं शिल्लक, याला आपण म्हणतो नॉर्मली ओपनिंग, जे ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर राहतं, आणि क्लोजिंग जे वर्षाच्या अखेरीस राहतं.
तारखेमध्ये तुम्हाला हे लक्षात येतं की 1 एप्रिल 2020 ही वर्षाची सुरुवातीची रक्कम असल्या कारणानं हा ओपनिंग क्रेडिटर्सची रक्कम आहे आणि 31 मार्च 2021 ही वर्षाची शेवटची रक्कम असल्या कारणानं ही क्लोजिंग क्रेडिटर्सची रक्कम आहे. म्हणून ओपनिंग क्रेडिटर्सची रक्कम 2 लाख रुपये होती, क्लोजिंग क्रेडिटर्सची रक्कम 1 लाख रुपये आहे. आणि क्रेडिटर्सनीच जर का बिल ॲक्सेप्ट केलेलं असलं तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, बिल्स पेएबल. म्हणजे क्रेडिटर्सचं रूपांतर बिल्स पेएबलमध्ये होतं. म्हणून क्रेडिटर टर्नओव्हर रेशो काढत असताना ॲव्हरेज क्रेडिटरची रक्कम मूळतः ओपनिंग क्रेडिटर्स अधिक क्लोजिंग क्रेडिटर्स भागिला 2 हा सूत्र जरी असला तरी प्रत्येक वेळेला क्रेडिटर्सचं ॲव्हरेज काढत असताना तुम्हाला बिल्स पेएबल ओपनिंग आणि क्लोजिंग सुद्धा कन्सिडर करायचे. तशाच पद्धतीने आपण जेव्हा डेटर्स कॅल्क्युलेट करू तेव्हा ॲव्हरेज डेटर्स काढत असताना ओपनिंग डेटर्स आणि क्लोजिंग डेटर्सच्या सूत्राच्या सोबत तुम्हाला ओपनिंग बिल्स रिसिवेबल आणि क्लोजिंग बिल्स रिसिवेबल सुद्धा कन्सिडर करावं लागेल, कारण की बिल्स रिसिवेबल हे डेटर्सचंच कन्व्हर्शन झालेलं असतं. त्यामुळं ओपनिंग क्रेडिटरची रक्कम 2 लाख रुपये आहे, क्लोजिंग क्रेडिटरची रक्कम 1 लाख रुपये आहे. या दोघांचा जर का आपण ॲव्हरेज काढला असता तर ॲव्हरेजचं सूत्र असतं ओपनिंग प्लस क्लोजिंग डिवायडेड बाय 2. बिल्स पेएबलची रक्कम सुरुवातीला दिलेली आहे 40,000 रुपये ओपनिंगला आणि क्लोजिंगला दिलेली आहे 60,000 रुपये. दोघांची टोटल भागिला 2 करून तुम्हाला येईल ॲव्हरेज बिल्स पेएबल. कॅल्क्युलेशनमध्ये जर का सोल्युशन बघितलं आपण तर सोल्युशनमध्ये सर्वात सुरुवातीला आपण सूत्र लिहूया, फॉर्म्युला लिहूया आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अंश काढत असताना कुठलं पद काढायचं आहे, भागाकारामध्ये छेद काढत असताना कुठलं पद आपल्याला काढायचं आहे. त्या अनुषंगाने आपण सूत्राचा उपयोग करू आणि ॲव्हरेज काढणार. क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओमध्ये जसं आपण बघितलं की क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओमध्ये संबंध असतो क्रेडिटर्सचा क्रेडिट परचेसेस सोबत. म्हणजे क्रेडिट परचेसेसच्या किती पट आपले क्रेडिटर्स आहे, किंवा दुसऱ्या शब्दात जर का सांगायचं असलं तर उधारी ही क्रेडिट परचेसेसच्या किती पटीमध्ये आहे हे आपल्याला इथे दर्शवतो. सूत्र तुम्हाला दिलेलं आहे नेट क्रेडिट परचेसेस डिवायडेड बाय ॲव्हरेज क्रेडिटर्स. नेट क्रेडिट परचेसेस कसे काढले जातात तर क्रेडिट परचेसेस काढल्या जातात परचेसेस मायनस परचेस रिटर्न. माहितीसाठी या गणितामध्ये तुम्हाला सांगून देत आहोत. सुदैवाने या गणितामध्ये परचेस रिटर्न नव्हते म्हणून आपण परचेसमधनं परचेस रिटर्न वजा केलेलं नाही आहे. जर का परचेस रिटर्न राहिले असते तर परचेसमधनं रिटर्न मायनस करून नेट परचेसेस आपण काढलेले असते. दुसरी गोष्ट शब्दरचना आहे नेट क्रेडिट परचेसेस म्हणजे उधारीची खरेदी. जर का टोटल परचेसेसमध्ये आपल्याला रोखीचे परचेसेस दिलेले असले तर याचाच अर्थ टोटल परचेसेसमधनं आपल्याला कॅश परचेसेस हे मायनस करावं लागेल. म्हणून 2 सूत्र लक्षात ठेवा, टोटल परचेस मायनस कॅश परचेस इज इक्वल टू क्रेडिट परचेसेस आणि टोटल परचेसेस मायनस रिटर्न इज इक्वल टू नेट परचेसेस. आणि दोन्ही गोष्टी जर का दिलेल्या असल्या कॅश परचेस आणि परचेस रिटर्न तर टोटल परचेसमधनं रिटर्न्सही मायनस करा, कॅश परचेसेसही मायनस करा, तेव्हा कुठं तुम्हाला राहिलेली रक्कम भेटेल नेट क्रेडिट परचेसेस. आता या गणितामध्ये सुदैवाने रिटर्न्सही नाही आहेत आणि कॅश परचेसेस नाही आहे, स्पेसिफिकली क्रेडिट परचेसची रक्कम दिली. म्हणून या गणितामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये अंशाची रक्कम किती झाली 10 लाख रुपये. छेद काय पाहिजे ॲव्हरेज क्रेडिटर्स. ॲव्हरेज क्रेडिटर्स कसे काढायचे आहे ओपनिंग क्रेडिटर्स प्लस क्लोजिंग क्रेडिटर्स भागिला 2. पण नुकतं सांगितल्याप्रमाणे क्रेडिटर्सचंच कन्व्हर्शन बिल्स पेएबलमध्ये झालेलं असतं. म्हणून ॲव्हरेज क्रेडिटर्स काढत असताना क्रेडिटर्स इन्क्लुडिंग बिल्स पेएबल काढायचे. म्हणून ओपनिंग क्रेडिटर्स प्लस क्लोजिंग क्रेडिटर्स ओपनिंग बिल्स पेएबल प्लस क्लोजिंग बिल्स पेएबल यांची एकंदरीत बेरीज भागेला 2 जो राहील तो राहील तुमचा सरासरी ॲव्हरेज क्रेडिटर्स. मग ओपनिंग क्रेडिटर्सची रक्कम आपण टाकली 2 लाख रुपये, क्लोजिंग क्रेडिटर्सची रक्कम आपण पुटअप केली फॉर्म्युलामध्ये 1 लाख रुपये. ओपनिंग बिल्स पेएबल होते 40,000, क्लोजिंग बिल्स पेएबल होते 60,000. 2 लाख अधिक 1 लाख 3 लाख, 3 लाख अधिक 40,000 340, 340 अधिक 60 एकंदरीत बेरीज झाली 4 लाख. 4 लाख भागला 2 करून सरासरी क्रेडिटर्सची रक्कम आली 2 लाख रुपये. म्हणजे अंश राहणार 10 लाख रुपयाचा, छेद राहणार 2 लाख रुपयाचा. म्हणजे हे 2 लाखाच्या कितीपट आपला परचेसेस झालेला आहे हे इंडिकेट करतो क्रेडिटर्स टर्नओव्हर. जितका जास्त टर्नओव्हर राहील तितक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही क्रेडिटर्सची उधारी मॅनेज केलेली आहे. जितका कमी टर्नओव्हर राहील याचा अर्थ तुमच्याकडे उधारी प्राप्त झालेली कमी आहे. आणि प्रत्येक वेळेला क्रेडिटर्सचा क्रेडिट पिरियड हा डेटर्सच्या क्रेडिट पिरियडपेक्षा केव्हाही जास्त राहतो. म्हणजे आपण ग्राहकांना उधारीचा पिरियड आपल्याला मिळालेल्या क्रेत्यांच्या उधारीच्या पिरियडपेक्षा कमी असलं तरच आपलं उधारीचं नियोजन हे सुसंगत राहतं. फॉर्म्युला अप्लाय करूया. अंश होता तुमचं 10 लाख रुपयाचं क्रेडिट
परचेसेस 2 लाख रुपयाचे ॲव्हरेज क्रेडिटर्स, म्हणजे या गणिताचं उत्तर आपलं झालेलं आहे क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो हा 5 पट आहे, 5 टाइम्स आहे, म्हणजे क्रेडिटर्सच्या रकमेच्या 5 पट आपली खरेदी राहतं. त्याच्याच मध्ये दुसरी टर्मिनॉलॉजी आपल्याला काढायची आहे ॲव्हरेज पेमेंट पिरियड. ॲव्हरेज पेमेंट पिरियड म्हणजे निश्चितपणे तुम्हाला सप्लायरकडनं किती दिवसाची उधारी मिळालेली आहे. जर का क्रेडिट पिरियड आपल्याला माहिती नसला तर उधारीचा कालखंड किती आहे, 8 दिवसाचा आहे की 15 दिवसाचा आहे की महिन्याचा आहे की 2 महिन्याचा आहे, हे काढण्यासाठी हे फायनान्शियल सूत्र वापरलं जातं. ॲव्हरेज पेमेंट पिरियड म्हणजे क्रेडिट अलाउड बाय सप्लायर. नुकत्याच कॅल्क्युलेशन झालेल्या आपण कॅश बजेटमध्ये हे गणितात दिलेलं असायचं. इथं आपण आर्थिक विवरणावरनं हे माहिती करून घेतो आहे की आपल्याला सप्लायरकडनं क्रेडिट पिरियड किती दिवसाचा प्राप्त झालेला आहे. हे काढण्यासाठीचं सूत्र काय आहे, इथं 2 सूत्र तुम्हाला देतो आहे मी. एक शॉर्टकट मधलं सूत्र, जर का तुमच्याजवळ ऑलरेडी क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो अवेलेबल असला तर क्रेडिटर्स व्हेलॉसिटी किंवा ॲव्हरेज पेमेंट पिरियड हे काढत असताना 365 भागिले क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो हे सूत्र वापरायचं आहे. पण याच्यासाठी गरज काय आहे, अट काय आहे, कंडिशन काय आहे, तुम्हाला क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो गणितात दिलेला असायला पाहिजे. बहुपर्यायी प्रश्नामध्ये तुम्हाला हा पर्याय देऊ शकतात. वर्ष दिला आणि क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो दिला, क्रेडिटर्स व्हेलॉसिटी काढा. म्हणजे क्रेडिटर्स व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मग काय झाला, क्रेडिटर्स व्हेलॉसिटी इज इक्वल टू 365 दिवस भागिले क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. याचा अर्थ डेटर्स व्हेलॉसिटी कशी राहणार, 365 दिवस भागिले डेटर्स टर्नओव्हर रेशो. सूत्र वापरलं 365 भागिले क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आलेला तर 5, म्हणून 365 भागिले 5 करून हा किती आला 73 दिवस. मित्रांनो मी 365 दिवस वापरले म्हणून उत्तर ठेवलं 73 दिवस. मी जर का 12 भागिले 5 केलं असतं तर याचं उत्तर तुमचं 2.4 आलं असतं आणि 2.4 मंथ झाले असते. जर का मी वर्षाचे महिने वापरलेले असलं तर उत्तर महिन्यांमध्ये राहील. जर का वर्षांचे मी दिवस वापरलेला आहे तर उत्तर दिवसांमध्ये राहील. आणि जर का मी कंप्लीट वर्ष वापरलेलं असलं तर पूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये दशांशमध्ये जी रक्कम राहील ती वर्षामध्ये राहणार. जर का इथं मी 52 वापरलेलं असतं 52 भागिले 5 तर येणारं उत्तर जे राहिलं आहे ते 10.4 हे राहते तुमचे 10.2 वीक्स. आठवड्यामध्ये उत्तर वापरायचं असलं तर 52 ला भाग द्या, दिवसांमध्ये उत्तर काढायचं असलं तर 365 ला भाग द्या. सर्वसामान्यप्रमाणे प्रचलित जी पद्धत असतं ती असतो दिवसांची, म्हणून सर्वसाधारणपणे 365 भागिले 5 करायचं. जर का क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो उपलब्ध नसला तर मग तो कसा काढायचा, आपल्याला दुसरं पर्यायी सूत्र दिलेलं आहे. पर्यायी सूत्र काय आहे, ॲव्हरेज पेमेंट पिरियड. याचाच अर्थ क्रेडिटर्स व्हेलॉसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला दिलेला आहे ॲव्हरेज क्रेडिटर्स डिवायडेड बाय नेट क्रेडिट परचेसेस गुणिले 365 दिवस. 365 ने गुणाकार केला तर दिवसांमध्ये उत्तर येईल, 52 ने गुणाकार केला तर वीकमध्ये उत्तर येणार, 12 ने गुणाकार केला तर महिन्यामध्ये उत्तर येईल. आपण इथं दिवसांचा कन्सिडर करूया. रक्कम टाकली, क्रेडिटर्सची ॲव्हरेज रक्कम आहे 2 लाख रुपये, क्रेडिट परचेसची रक्कम आहे 10 लाख रुपये गुणिले 365, याचं सुद्धा उत्तर किती आलं आहे 73 डेज, म्हणजे 73 दिवसाची उधारी आपल्याला आपल्या सप्लायरकडनं प्राप्त होते. या प्रकारे क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आणि क्रेडिटर्स व्हेलॉसिटी याचं पहिलं गणित आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार डेटर्स व्हेलॉसिटी आणि डेटर्स कलेक्शन पिरियड कसा काढायचा. धन्यवाद.